मी सुप्रसाद पुराणिक, इतिहास अभ्यासक. आज आपण अ, आज आपण फरासखानातल्या गोफणे मारुतीबद्दल जाणून घेणार आहोत. पुणे हे स्वातंत्र्य लढ्यातलं एक महत्त्वाचं केंद्र होतं. या शहरामध्ये अनेक क्रांतिकारक ॲक्टिव्ह होते. त्यातलेच महत्त्वाचं नाव म्हणजे चाफेकर बंधू. तर हे तिघे बंधू पुण्यामध्ये होते, सदाशिव पेठेमध्ये राहत होते आणि ते इथल्या देशभक्त तरुणांना व्यायाम, कुस्ती, दांडपट्टा चालवायला शिकवत असत. त्यातच ते एक प्रमुख ॲक्टिव्हिटी करायचे ते म्हणजे गोफण चालवायला शिकवायचे. तर हे गोफण हे एक शस्त्रासारखा त्याचा उपयोग व्हायचा. गोफणमध्ये दोन दोरींमध्ये दगड बांधले जायचे आणि त्या दोऱ्या गोल फिरवल्या जायच्या आणि त्यातली एक दोरी सोडून जिथे आपल्याला दगड पडले पाहिजे तिथं ते नेम धरून पाडले जायचे. म्हणजे शत्रू त्याच्यातनं आपण टिपायचा असतो, असं ते गोफण चालवायचं असतं. तर तसं गोफण चालवायचा क्लब चाफेकर बंधूंनी पर्वती टेकडीवर चालू केला होता आणि त्यांनी एक पर्वतीवर जागा पाहिली होती, तिथं ते शिकायचे. त्यांना असं वाटलं चाफेकर बंधूंना की आपण मुलांसमोर आपल्या एक देवता पाहिजे, म्हणून त्यांनी मारुतीची स्थापना करायची ठरवली. तर मारुती आपल्याला माहिती आहे शक्तीचं प्रतीक आहे, म्हणून त्यांनी मारुतीची स्थापना करायची ठरवली. तर एके रात्री चाफेकर बंधूंना मारुतीने दृष्टांत दिला, तुम्ही जिथे जागा पाहिली आहे, म्हणजे त्यांनी एक जागा पाहिली होती पर्वती टेकडीवर लिंबाच्या झाडाखाली, तर मी तिथेच आहे. म्हणून त्यांनी तिथे जाऊन शोध घेतला, जमीन खणली, तर त्यांना एक मारुतीची मूर्ती मिळाली. ती त्यांनी तिथं पर्वती टेकडीवर स्थापना केली आणि तिथे एक छोटंसं मंदिर बांधलं. कालांतराने असं झालं की चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला आणि त्यांना फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये अटक झाली. त्यानंतर चाफेकरांनी त्यांचा मारुती जो प्रेरणादायी होता तो त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये बागवून घेतला. या 1897 पासून जवळपास हा मारुती फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता 125 वर्ष त्या वास्तूला झालेली आहेत, जी आपण फरासखाना पोलीस स्टेशन या वास्तूमध्ये हा मारुती आहे. आणि असे संदर्भ आपल्याला दामोदर हरी चाफेकर यांचं जे संदर्भ सकट लिहिलेलं चरित्र आहे, गो खोबरेकरांनी लिहिलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती मिळते. या गोफण्या मारुतीबद्दल अजून त्याच्यात बरंच वाचायला मिळतं. त्या मारुतीची एक आरती सुद्धा त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तसंच मृत्युंजयाचा आत्मयज्ञ हे श्री जोशींचं प्रसिद्ध पुस्तक आहे क्रांतिकारकांवरचं. त्याच्यामध्ये वासुदेव हरी चाफेकर या फरासखान्याच्या पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत, महादेव रानडे आणि साठे यांच्याबरोबर, असंही एक छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर ही आहे गोफण्या मारुतीची कहाणी, जिथं गोफण क्लब पर्वतीवर शिकवायचे चाफेकर बंधू तरुणांना, म्हणून त्या मारुतीचं नाव पडलं गोफण्या मारुती. ही मारुती मूर्ती अतिशय छोटी आहे. मारुतीच्या मूर्तीच्या एका हातामध्ये गदा आहे आणि एका हातामध्ये पर्वत आहे आणि पायाखाली राक्षस मारलेला आहे, असं या मारुतीचं वर्णन आहे. साधारण अर्धा फूट बाय अर्धा फूट अशी या मारुतीची उंची असेल. साधारण 1897 ते 2026 म्हणजे साधारण 125 वर्षांपेक्षा जास्त हा मारुती आहे, गोफण्या मारुती आहे असं आपण म्हणू शकतो.